आयुष्यभर निरोगी आरोग्यासाठी फॉलो करा या 55 टिप्स. 1. गुळाचा चहा प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते. 2. गुलाबाची फुलं चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स कमी होतात. 3. जिरे मिसळून दही खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. 4. जर तुमचे पाय सुन्न होऊ लागले तर या गोष्टी टाळा. कोल्ड ड्रिंक, भात, दही आणि लस्सी. 5. जेवण खाण्यापूर्वी वेलची खाल्ल्याने जेवण लवकर पचण्यास खूप मदत होते. 6. जेवल्यानंतर काही पावले चालल्याने जेवण पचनास मदत होते. 7. मेथीचे दाणे रोज सेवन करणे हे अत्यंत आवश्यक आहे. ते शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. 8. रात्री चहाचे सेवन कमी करा. यामुळे शरीराला हानी होऊ शकते. 9. कोमट पाणी प्यायल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. 10. जर तुम्हाला तुमचे दात नेहमी निरोगी ठेवायचे असतील तर रोज रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करा. 11. लसणाच्या 1 किंवा 2 पाकळ्या खाल्ल्याने तुमचे पोट नेहमी चांगले राहते आणि रक्त पातळ करते. रक्त वाढवण्यासाठी आणि रक्त शुद्ध करण्यासाठी नाश्त्यामध्ये मधाचा वापर करा. 12. जे लोक तिखट मसाले कमी खातात त्यांना अपचन होत नाही. 13. पायावर बसून कोणतेही काम केल्यास त्याचा थेट परिणाम डोळ्याच्या दृष्टीवर होतो आणि दृष्टी कमजोर होऊ शकते. 14. मोहरीच्या तेलामध्ये लसूण गरम करून कानात टाकल्याने कानदुखी ही त्वरित बरी होते. 15. नेहमी सूर्योदयापूर्वी अंथरूण सोडण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा कमी होते, जी जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी आवश्यक असते. 16. दुधाचा चहा कधीही रिकाम्या पोटी पिऊ नका. असे केल्याने शरीराची मोठी हानी होते. 17. दररोज दात घासणे हे गरजेचे आहे. रात्रभर आपल्या तोंडात बॅक्टेरिया वाढतात, ज्यांना सकाळी घासून स्वच्छ करणे आवश्यक आहे. यासोबतच तोंडाची दुर्गंधीही दूर होते आणि दात मजबूत आणि चमकदार होतात. 18. सकाळी झोपेतून उठल्यावर तोंड न धुता किमान 1 ग्लास पाणी प्या. 19. रोज सकाळी पोट साफ करण्याची सवय लावा. हे करणे आवश्यक आहे. बरेच लोक म्हणतात की आम्हाला सकाळी जाण्याची सवय नाही. हे खूप हानिकारक आहे. जर शरीरात असलेले अन्न 12 तासांपेक्षा जास्त काळ पोटात ठेवले तर ॲसिड तयार होऊ लागते. 20. अंघोळीनंतर प्रत्येक वेळी स्वच्छ कपडे परिधान करा. जर तुम्ही दररोज अंघोळ करत असाल पण नेहमी घाणेरडे कपडे घातले तर तुमच्या अंघोळीचा काही उपयोग नाही. कपडे घातल्याने तुम्ही अस्वच्छ असण्याचे चान्सेस असतात. 21. जेवण्यापूर्वी पाणी कधीही पिऊ नका. किमान अर्धा तास आधी पाणी प्या. तसेच जेवताना पाणी पिऊ नये. जेवल्यानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यावे. यामुळे तुमची पचनशक्ती नेहमी निरोगी राहते. 22. आपण नेहमी सकाळी 9 वाजेपूर्वी अंघोळ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे केल्याने तुम्ही दिवसभर उत्साही राहता आणि तुम्ही तुमचे काम अधिक चांगल्या पद्धतीने पार पाडू शकता. सकाळी लवकर अंघोळ केल्याने मूड हा नेहमी फ्रेश राहतो. 23. अन्न खाण्यापूर्वी प्रत्येक वेळी हात साबणाने धुवावेत. त्याच्या मदतीने तुम्ही आजारांपासून नेहमीच सुरक्षित राहाल. तुमच्या हातावरील घाण अन्नामध्ये प्रवेश करू शकणार नाही. 24. दररोज किमान 7 ते 12 ग्लास पाणी प्या. निरोगी राहण्यासाठी आणि शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी इतके पाणी पिणे आवश्यक आहे. त्यांची कधीही वरून पाणी पिऊ नका. नेहमी तोंड लावून पाणी प्यावे आणि थोडे थोडे प्यावे. उभे राहून पाणी प्यायल्याने गुडघे आणि किडन्या खराब होतात. 25. जेवणाची ठराविक वेळ निश्चित करा. उदाहरणार्थ, जर तुम्ही सकाळी 9 वाजता नाश्ता केला तर दररोज सकाळी 9 वाजता नाश्ता करा. त्याचप्रमाणे जर तुम्ही 1 वाजता दुपारचे जेवण केले असेल तर दररोज 1 वाजता जेवण करा. कारण तुमच्या खाण्याच्या वेळेनुसार आपली पचनसंस्था आणि संपूर्ण शरीर ते अन्न पचवण्यासाठी तयारी करत असते. 26. कधीही जास्त तेलकट पदार्थ खाऊ नका किंवा तळलेले अन्न फार कमी खा.
यासोबत जास्त मीठ, मिरची आणि मसाले असलेले अन्नही टाळा. नेहमी साधे अन्न खा. या अतिशय महत्त्वाच्या आरोग्यदायी टिप्स आहेत, ज्याने मोठा फरक पडतो. 27. कधीही खूप थंड पाणी पिऊ नये. आजकाल आपण सगळे फ्रीजमधले पाणी पितो, जे आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. आपण नेहमी भांड्याचे पाणी पिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते सर्वोत्तम आहे. 28. दुकानात मिळणारे कोल्ड्रिंक्स आपण कधीही पिऊ नयेत. त्या शरीराला खराब करणारे अत्यंत हानिकारक घटक असतात. घरच्या घरी लिंबू पाणी किंवा कुठलीही थंड पेय तयार करून प्या. 29. आपण कधीही खूप गरम किंवा खूप थंड पाण्याने अंघोळ करू नये. असे केल्याने आरोग्य बिघडण्याचा धोका नेहमीच असतो, कारण शरीर आपल्या अंतर्गत तापमानाचे संतुलन राखण्यास असमर्थ असते. 30. आपण कधीही दुसऱ्या व्यक्तीचा टॉवेल आणि ब्रश वापरू नये. यामुळे संसर्ग होण्याची शक्यता नेहमीच असते. 31. आपण आपली नखे नेहमी कापलेली ठेवली पाहिजेत, नाहीतर त्यामध्ये साचलेली घाण अन्नासोबत तुमच्या पोटात जाते आणि त्याचा त्रास होऊ शकतो. 32. केस कधीही लांब ठेवू नयेत. आपण वेळोवेळी ते कापत राहिले पाहिजे. मोठ्या केसांची काळजी घेण्यासाठी लागणारा वेळ आणि पैसा आपण मॅनेज करू शकत नाही. केस नेहमी लहान ठेवणे अतिशय चांगले. 33. सूर्यास्तानंतर कधीही दही खाऊ नका. दही वापरण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ. मिठाऐवजी साखर घालून दही खाल्ल्यास ते तुमच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. 34. ताक किंवा दही खाल्ल्यानंतर लगेच दूध पिऊ नका. या गोष्टी घेताना किमान 1 तासाचा फरक असायला हवा. 35. जेवणानंतर नेहमी काही मिठाई नाहीतर बडीशेप खावी. यामुळे जेवण पचण्यास मदत होते. 36. उभे असताना कधीही अन्न खाऊ नका. आयुर्वेदानुसार असे करणे आपल्या आरोग्याशी खेळण्यासारखे आहे. जेवण हे नेहमी बसूनच खावे. 37. जेवताना कधीही बोलू नका. ही खूप वाईट गोष्ट आहे, जी आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही चांगली नाही. 38. पुस्तक किंवा वर्तमानपत्र वाचताना कधीही जेवण करू नये. त्याचप्रमाणे जेवताना कधीही टीव्ही पाहू नये. असे केल्याने तुमची स्मरणशक्ती कमजोर होते. 39. जेवताना कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करू नका. रागाच्या भरात कधीही खाऊ नका. प्रथम स्वतःला शांत करा, नंतर जेवण करा. 40. जेवण केल्यानंतर लगेच कधीही झोपू नये. जर तुम्हाला झोपायचे असेल तर किमान अर्धा तास थांबा आणि मग झोपा. 41. सकाळी उठल्यानंतर किमान 1000 मीटर चाला. असे केल्याने तुमच्या अनेक रोगांपासून बचाव होईल आणि तुमच्यामध्ये दिवसभर ऊर्जा असेल. 42. रात्रीच्या जेवणात कधीही जड किंवा तेलकट पदार्थ खाऊ नका, जसे तांदूळ, राजमा आणि मांस इत्यादी. 43. आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की आपल्याला जे काही जड अन्न खायचे आहे ते आपण सूर्यास्तापूर्वी खायला हवे, सूर्यास्तानंतर नाही. अशा प्रकारे तुम्ही नेहमीच निरोगी राहाल. 44. किरकोळ समस्यांसाठी औषधे कधीही वापरू नका. काही लोक दररोज 1 किंवा 2 गोळ्या घेतात. यामुळे शरीर खूप कमजोर होते. 45. दुपारी झोपणे शक्यतो टाळा. दुपारी झोपणे आजारांना आमंत्रण देणे होय. 46. आपण जास्त वेळ टीव्ही पाहू नये. यामुळे तुमच्या डोळ्यांना नुकसान तर होतेच, पण तुमचे टाइम टेबल सुद्धा बिघडते. 47. आजकाल मुले त्यांच्या मोबाईलला चिकटून राहतात. त्यांना सांगा की त्यांनी कधीही मोबाईल फोनचा अतिवापर करू नये किंवा मोबाईल फोन जवळ ठेवून झोपू नये, कारण रेडिएशनचा धोका त्यामुळे कायम असतो. 48. रात्रीचे जेवण हे लवकर करण्याचा म्हणजेच 9च्या आधी करण्याचा सराव करा. 49. रात्रीच्या जेवणानंतर किमान 500 पावले चालण्याची सवय लावा. 50. नेहमी रात्री लवकर झोपण्याची सवय लावा. जास्त वेळ टीव्हीला चिकटून राहू नका. रात्री झोपण्यासाठी एक ठराविक वेळ ठेवा. 51. रात्री झोपण्यापूर्वी कधीही जास्त पाणी पिऊ नका. जर तुम्हाला पाणी प्यायचे असेल तर ते झोपण्याच्या अर्धा तास आधी प्या. झोपण्यापूर्वी जास्त पाणी प्यायल्याने तुमच्या मेंदूतील ऑक्सिजनची पातळी वाढते, ज्यामुळे तुमची झोप खराब होते. 52.
रात्री झोपण्यापूर्वी दात घासण्यास विसरू नका, जेणेकरून अन्नामुळे दातांना चिकटलेली घाण निघून जाईल आणि तोंड रात्रभर स्वच्छ राहील. 53. रोज किमान 7 ते 8 तास झोप घ्या. असे केल्याने तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी राहाल. 54. काही लोकांना जेवताना टीव्ही पाहण्याची सवय असते, पण जेवताना टीव्ही पाहायची सवय ही अजिबात चांगली नसते. 55. शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता टाळण्यासाठी काही वेळ सूर्यप्रकाशात बसा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि कोणत्या टिप्स आवडल्या हे आम्हाला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या मायभूमी या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.